थोडा नाही सर काय सांगा, काय नक्की घटना आहे? 2-3 गाड्यांना जी आहे धडक वाढली. एक कंप्लेंटंट आहेत सिद्धाराम लोणीकर, काळेवाडीचे राहणार आहेत. शांताई सिटी इथे असलेल्या कोटक बँकेमध्ये ते काही कामासाठी आले होते दुपारी 1:30 वाजता आणि त्यांच्या ताब्यातील एक व्होल्क्सवॅगन गाडी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दुपारी 2:40 वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी स्टेशन चौकाकडून एक भरधाव वेगाने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली. त्यामुळे फिर्यादीच्या गाडीच्या मागच्या बाजूचं नुकसान झालेलं आहे. फिर्यादीची गाडी पुढे एक उभ्या असलेल्या ब्रिझा गाडीला पुन्हा धडक दिली, त्यामुळे ब्रिझा गाडीचं सुद्धा थोडंसं नुकसान झालेलं आहे. त्यावेळेला फिर्यादीने गाडी चालवणाऱ्या इस्माकडे चौकशी केली त्यावेळी ते मद्याच्या अंमलाखाली असल्याचं असं त्यांना जाणवलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की हे स्कॉर्पिओ गाडी चालवणारे हे तळेगाव दाभाडेचे मुख्याधिकारी NK पाटील आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालू केलेली आहे. तळेगाव दाभाडेचे मुख्याधिकारी NK पाटील यांनी मद्यप्राशन केलेलं आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालय ते तपासणीसाठी पाठवलेलं आहे. किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे? फिर्यादीची गाडी आहे व्होल्क्सवॅगन गाडी आणि ब्रिझा गाडी, या 2 गाडीचं नुकसान झालेलं आहे. NK पाटील जी गाडी चालवत होते ती सरकारी गाडी की त्यांची खाजगी गाडी? ती गाडी त्यांची खाजगी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे ये जो एक्सीडेंट का जो मामला हुआ है क्या कहेंगे? थांबा. हिंदी नहीं ऐकलं सर जिथे हिंदीला